विद्यापीठ परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे। 3 मिनिटांच्या अंतरासाठी आता 45 मिनिटं लागतात। हजारो वाहनं वाहतूक कोंडीत अडकली आहेत। निवडणुकीपूर्वी जी उद्घाटनं होतात त्याचमुळे या वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं कळतं। इस्क्वेअर थिएटरजवळ अपघात झाल्यामुळे संपूर्ण विद्यापीठ रस्ता जो आहे तो आता जॅम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर शिवाजीनगरवरून आपण जर विद्यापीठच्या रस्त्याने आपण प्रवास करणार असेल तर हा सध्या आपण बघू शकतो तर वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसताना आपल्याला बघताना आपण पाहतोय। हा संपूर्ण एरिया जो आहे तो विद्यापीठापर्यंत जातो। सकाळच्या वेळ आहे, सकाळची वेळ आपण जर पाहिली तर कॉलेजची घाई असते, विद्यार्थ्यांची घाई असते, तसंच नोकरदारांची घाई असते आणि त्यामुळे हा पश्चिम भागातला जाणारा जो रस्ता आहे त्याच्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वी या ठिकाणी पोलिसांकडनं हा रस्ता जो आहे तो बंद करण्यात आला होता, मात्र आता तो काही वेळासाठी खुला करण्यात आलेला आहे। मी सध्या सेंट्रो मॉल जवळ उभा आहे आणि या ठिकाणाहून काहीच इस्क्वेअर थिएटर जे आहे ते या ठिकाणी येतं आणि तिथे आज सकाळी एका लक्झरी बसचा आणि ट्रकचा अपघात झाल्यामुळे एक लेन जी आहे ती बंद ठेवण्यात आली होती। त्यामुळे पोलिसांनी देखील पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं होतं। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।